पुंडलीकवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी महाराज सबसंतन की जय। पहिल्यांदी अनुवाद करुणाष्टकाचं पारायण आणि नंतर आपला यथाक्रमाचा हा विषय असल्यामुळं त्याच्यावर चालू असणारं पुढं चिंतन। अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिनदयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणजिण होतो धावरे धावाता भजन रैस रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ त्यजुनी भावे आस तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा जकारे हित माझे करावे सस्वरूपी भरावे तनु मनुधन माझे तुझ विणमद वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी अचळ भजन लीला लागली आस तुझी चपळपण मनाचे मोडिता मोडवेना सकळ जन माया तोडिता तोडवेना हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी मदवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधो तुझ विण करुणाये कोण जाणेल माझी शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझी झडकरी झडगाली धाव पंचाननारे तुझ विण मदने ते जंबुकी सबळ जनक माझा रामलावण्य पेटी म्हणून मद पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राणदेवो निकंठी अवचट मद भेटी होत घाली न मिठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणता वत्सनेणे जळधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विणमद तैसे जाहले रामराय काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाई वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे नराहे जीवलग जीव घेती प्रेत सांडो निधाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती सकळ जनभवाचे आखिले वैभवाचे जीवलग मदकैचे चालते हेच साचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळेना हित देया कळेना परम कठीण देही बेहबुद्धी वळेना उपरती मदरामी जाहली पूर्ण कामी सकळ जन विरामी राम विश्रामधामी घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे जळचर जळवासी नेणती त्या जळासी राशी चुकलो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेटिले रामदासी जय जय रघुवीर समर्थ।
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरलाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की, सब संतन की जय। नाम भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून ज्यांच्या कृपा सानिध्यामध्ये आपण आलो ते संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करू। पांडुरंगाच्या चरणावर अनेक सुप्त शक्तीनं आलेले सगळी वारकरी संप्रदायातली संत मंडळी इथं आज सुप्त देहानं उपस्थित आहेत। त्या सगळ्यांच्या चरणावर नमस्कार करून ज्यांचं आपण करुणाष्टक चिंतनाला घेतले त्या समर्थांना वंदन करून उपस्थित सर्व संत प्रेरणेनं उपस्थित असणारे वारकरी त्या वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रगट करून इथं आत्ता काही नवीन लोक आहेत आणि काही क्रमानं पायी वारी साधना करत आलेले आहेत। तेव्हा 1 मिनिटाची सूचना म्हणजे आत्ता चालू असलेला विषय हा आळंदीपासून चालू आहे आणि तो आम्हाला या वारी पिरियडमध्ये पूर्ण करायचा आहे। 15 श्लोकाचं ते करुणाष्टक, काल त्याच्यापैकी 12व्या श्लोकाचं चिंतन झालं, तर आज 13वा आहे, उद्या 14वा आहे आणि परवा 15वा होईल, तर द्वादशीपर्यंत सगळं बरोबर पूर्ण होत आहे। तर उद्याला बरोबर उद्याच्यानुसारच विषय आलेला आहे, आज आजच्यानुसार विषय आपोआप आहे। तेव्हा आजचा जो विषय आहे हा समर्थ आपल्या पूर्वजीवनात संसार संबंधातून आलेला अनुभव देवासमोर निवेदित करतायत। तेव्हा आजचा विषय असा आहे, सुख 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 वाटे, सुख 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 म्हणत आहे, दुःख ठाकोनी आले। माझा संसाराचा अनुभव असा आहे, त्यामुळं परमार्थिक नुकसान असं झालं आहे, भजन सकळ गेले,
चित्त दुश्चित्त झाले. अंतरंग दृष्ट्या या संसार संबंधातून माझ्या अंतःकरणावर जो परिणाम झालेला आहे तो असा आहे या देहामधला की भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी वळेना. तर पूर्व अनुभवाचा पाढा वाचतायत. काही वेळेला सिद्धांत वजा शब्द असतात, तर थोडा थोडा फरक आहे. अनुभवाचा सिद्धांत मांडणी, काही भूमिका, तर स्वविषयीचं अनुभव वाक्य सांगितल्यासारखं याच्यामध्ये आले. आणि या शब्दाशी आपण तडाकार झालो. तापलासुद्धा वारीला येत असताना इथं आल्यानंतर या अनुभवाची ही एक देवासमोर मांडलेला परिहारच आहे की देवा माझी काय अवस्था आहे, मी संसारामध्ये रत आहे, संसार करण्याचा माझा हेतू, यावत जीव जसं मूळ ध्येयामध्ये मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे, याप्रमाणे सुखाचीच अपेक्षा करत असतो. आणि मी प्रपंचात त्या आशेनं गेलो, पण माझा अनुभव तसा नाही. तुम्ही म्हणाल समर्थ तर ब्रह्मचारी होते, मग तुम्ही प्रपंचात कसं म्हणता? तर कोणतीही व्यक्ती जन्माला आली की पहिल्यांदा या पंचभौतिक प्रपंचातच येत असते. ती संसारात असतेच. माऊलींनी संसाराची व्याख्या केली, उपजणे आणि निमणे हे साचजे जे मानणे, त्याला संसारोहन असं वाक्य वापरलं. तेव्हा हा अनुभव साधनपूर्व काळामध्ये समर्थांना आला नसेल असं नाही. आम्ही स्वतः हे जीवन अनुभवलं, आम्हालासुद्धा हा अनुभव आहे. फक्त प्रापंचिक आणि प्रपंचस्पर्शी, पंचभौतिकचा जो स्पर्शी आहे त्याला प्रपंचस्पर्शी म्हणायचं, आणि जो या मायामोहानं त्याच्या स्थायी झाला तो प्रापंचिक म्हणायचा. असं आहे. तर 90% लोक प्रापंचिक असतात किंवा 95-97%, आणि 2-3% उरलेले लोक प्रपंचस्पर्शी असतात. म्हणजे जे ब्रह्मचारी आश्रमात असतात ते प्रापंचिक नसतात पण प्रपंचस्पर्शी असतातच. पंचभौतिक देहभाव आहे तोपर्यंत त्या पंचमहाभूताचा हा देह तयार झाला आहे, आणि या पंचमहाभूताच्या जी सगळी समष्टी भौतिक सृष्टी आहे त्याच्याशी देहरचनेनुसार त्याला व्यवहार करावा लागतो. डोळे दिले, डोळे कोणत्या तरी बाह्य विषयाला पाहत राहतात, कान काहीतरी ऐकत असतात, जीव स्पर्श घेत असते. तर पंचविषयाचं सेवन मन करतं तोपर्यंत प्रपंच संबंध आहे. तर प्रपंच संबंध या शब्दाचा अर्थ सामान्य लोक फक्त लग्न झालं तरच प्रपंच म्हणवतात, तर त्यांना प्रापंचिक म्हणावं, आणि ज्यांचं लग्न झालं नाही ते प्रपंचस्पर्शी म्हणावे. प्रपंचस्पर्शी प्रापंचिकापेक्षा लवकर बाहेर पडू शकतो. प्रापंचिकामध्ये या प्रपंचाचं स्थायी आसक्तीपर्यंत खोल गेलेला असतो, विषय सेवन करून 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 करून. तर प्रपंचस्पर्शी संत समर्थही आहेत. प्रपंचस्पर्शी शब्द अगदी पार उपजताच ज्ञानी असा क्वचित हस्तामलकासारखा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्या हस्तामलकाने विचारलं, उत्तर दिलं तरी नाहम मनुष्यो न च देव यक्षः, त्याने उत्तरच असं दिलं. तर असा उपजताची ज्ञानी असणारे अगदी अक्षरशः लाखातला करोडातला एखादा, म्हणजे पॉईंट असं मानावं लागेल टक्केवारीमध्ये, की ज्याला खरोखर प्रपंचात येऊनही प्रपंच स्पर्श नाही. आमचे शुकदेवजी महाराज उपजताच प्रपंच स्पर्शच नाही, विदेय अवस्थेतच बाहेर पडले.
सनक सनातन सनातन हे प्रपंचस्पर्शी नाहीत. आणि बाकी जेवढे सिद्ध झाले साधक काही पुण्यात्मा हे प्रपंचस्पर्शी होते, फक्त प्रपंचासक्त नसल्यामुळं, प्रापंचिक नसल्यामुळं त्यांचा प्रपंचस्पर्श सुटण्याचा वेगवेगळा काळ होता. काहींचा लवकर साधला, काहींचा उशिरा साधला, पण प्रपंचस्पर्शी सगळ्यांचा हा अनुभव आहे. सुखसुख म्हणत आहे. प्रापंचिक प्रपंचस्पर्शी असतातच, पण ज्यांना प्रापंचिक नाहीत ते प्रपंचस्पर्शी नसणं हा अनुभव येत असतो. सुखसुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले. मग लहानपणी तो स्पर्श असेल, व्यवहाराचा निमित्तानं स्पर्श असेल, त्यावेळेस सगळ्याला हा अनुभव येतो. आणि सुरुवातीला अगदी कित्येक सुरुवातीच्या दिवसामध्ये जोपर्यंत आपलं स्वरूपज्ञान होत नाही, स्वरूपानुसंधान होत नाही, अथवा परमात्मानुभव होत नाही, तोपर्यंत विषय आणि इंद्रियाच्या संयोगालाच तो सुख मानतो. आणि पण जर तो प्रपंचस्पर्शी नसेल, संत कृपेने जर त्याला विवेक आला, तर त्या विवेकामध्ये पुढचा टप्पा कळतो की ज्याला आपण सुखसुख म्हणत होतो ते सुख नसून सुखाच्या नावाखाली आपल्याला दुःख झालं, हे त्याला कळतं. विवेकी साधकाची ही भूमिका आहे. म्हणून प्रापंचिकाचाच फक्त हा पाढा आहे असं नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. उलट लवकर स्वीकार करायला प्रापंचिकापेक्षा प्रपंचस्पर्शी सिद्धांतावर लवकर जातात, कारण त्याचं चिंतन असतं आणि त्या चिंतनामुळं ते ताबडतोब त्या सिद्धांताकडं, धारणेकडं जातात. तर समर्थ त्या धारणेकडे गेले. सावधान म्हटल्यानंतर एकच पहिलं काम केलं त्यांनी की त्या अर्थानुसंधानातून प्रपंचस्पर्शीतून प्रापंचिकतेकडं जाण्याचा मार्ग त्यांनी रोखला. आणि तदनंतर जेव्हा ते साधना करायला लागले, त्यावेळेला विषय इंद्रियाच्या संयोगाचा संबंध भले मधुकरीच्या निमित्तानं यो, कोणाशी संवाद करण्या निमित्तानं यो, पण त्याच्यातून सार सिद्धांत त्यांनी हा काढला. सगळ्या परमार्थिकांना अनुभव असतो बरं का. परमार्थाच्या नावाखाली केलेल्या प्रवृत्तीचा सुद्धा तोच अनुभव आहे, फक्त ते लवकर नोंद घेतात आणि व्यवहारी लोक त्याची नोंदच घेत नाही, म्हणून त्याच्यातच पडून राहतात. परमार्थी जीवन, साधक जीवन, मी ज्या अपेक्षेने काम केलं ती अपेक्षा माझी पूर्त झाली नाही, हे विवेकामुळं संतांना किंवा प्रपंचस्पर्शी सगळ्या साधकांना जरा लवकर लक्षात येतं. आणि याला लक्षातच येत नाही. प्रापंचिक इतका त्यात बुडलेला असतो की त्याला दुःख ठाकून आले हा विषय त्याच्या डोळ्यासमोर येत नाही. होत असलं तरी दुःख होतं, पण मी सुखसुख म्हणता म्हणता ते सुख नसून दुःख आहे हे त्याला कळत नाही. तो काय पाहतो, दुःखाचं कारण वेगळंच असेल आणि ते मिटवण्याचा प्रयोग वेगळाच करतो. या सुख म्हणतोय मी, या प्रपंचानं ते दुःख झालं आहे असं त्याला कळत नाही. मग तो परिस्थितीशी परिवर्तन करून आपण सुखामध्ये जाऊ, प्रपंच सोडणं हा त्याचा उपाय नाही, प्रपंचातल्या समस्या मिटवणं हा उपाय आहे, असा भ्रम त्याच्या डोक्यात असतो. त्यामुळे प्रपंच काय, मग मला आता माझी पत्नी आजारी पडली किंवा माझा मुलगा आजारी पडला असं त्या प्रापंचिकाला जर वाटलं, तर मूळ प्रपंचाचंच हे आहे दुःख, दुःखरूपानं हा प्रपंचच पुढं उभा ठाकला आहे असं नाही वाटत त्याला. प्रपंच सुखरूपच आहे, पण त्याच्या अंतर्गत हे एक तात्पुरती समस्या निर्माण झाली. ती जर मिटली तर मी सुखी होईल. पुन्हा सुखी होईलची कल्पना प्रपंचाशीच निगडीत, हे लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. मी सुखी होईल ही कल्पना सुटत नाही. आणि साधक माणसाला आपलं मूळ चुकलं आहे असं कळतं. तर मूळ चुकलं आहे असं कळलेल्या भूमिकेतून समर्थ म्हणतात सुखसुख म्हणतं आहे दुःख ठाकून आले. आपल्याला दुःख येत नाही असं नाही, पण सुख समजून सुखाच्या जागेवर त्याच व्यवहारात, प्रपंचिक व्यवहारानं आपल्याला दुःख होतं आहे.
असं वाटत नाही. आपण ते सुखाचं केंद्र म्हणून जे प्रपंचाची आसक्ती जमा झाली आहे त्याचा कधी अंतःकरणातून त्यागच करत नाही. प्रपंच सुखवानच आहे, अरे ही तात्पुरती घटना घडली म्हणून मी दुःखी आहे अशी कल्पना असते. म्हणजे घटनेला चावत राहता, सिद्धांताकडे जात नाही. जसं श्वानरूपी श्रोता आणि व्याघ्ररूपी श्रोत्याचं उदाहरण मी सांगतो. या दोघांमध्ये श्वानरूपी श्रोता कनिष्ठ आहे, व्याघ्ररूपी श्रोता श्रेष्ठ आहे. व्याघ्ररूपी श्रोत्याचं विवेचनातून आलेला सिद्धांत पकडण्याकडे वृत्ती असते आणि श्वानरूपी श्रोता त्याला म्हणतात की जो आलेल्या दगडालाच चावत राहतो. ज्याने दगड मारला तो मारला कोणी इकडं त्याचं लक्षच जात नाही. तर प्रापंचिक म्हणजे श्वानरूपी श्रोत्याच्या यादीत बसतात आणि प्रपंचस्पर्शी साधक म्हणजे व्याघ्ररूपी श्रोत्याच्या यादीत बसतात. दोन्हीतला फरक कळला ना तुम्हाला. तर व्याघ्राचं सिद्धांताकडं लक्ष असतं आणि श्वानाचं तपशिलाकडं, ते दगडाच्या पाठीमागच धावतं, दगडं चावतं. तर आम्ही सगळ्या व्यवहारिक घटनेला चावत बसतो, मूळ सिद्धांताकडे जात नाही. प्रपंच वाईट आहे, प्रपंच सोडावा, तो मी या विचाराकडे जातच नाही. असलेली समस्या तात्पुरती कशी सोडवता येईल याच्यामध्ये सगळे समस्यावाले अडलेले असतात. प्रापंचिक लोकांचा उद्योग एवढाच असतो, मला हा रोग झाला आहे ना, हा रोग बरा झाला की मी बराच होणार, मी सुखीच राहणार. पण हा बरा झाला तर दुसरा निर्माण होईल, याचं मूळ मुळातच देहभाव हे सगळ्याचं मूळ आहे. या विचाराकडे तो जातच नाही. त्याचा फाटाच कसा आहे, कुत्र्याची जशी वृत्ती कशी आहे, आलेल्या दगडाच्या पाठीमागं पळलं, तशी आमची प्रापंचिकाची वृत्ती आहे, हे लक्षात घ्या. आणि साधक व्याघ्ररूपी श्रोत्यासारखा असतो. त्याचा होणाऱ्या घटनेचा विचार तो सिद्धांताकडे घेऊन जातो आणि या सिद्धांताकडच्या वृत्तीतून लिहिलेली ही भाषा आहे. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. आणि तोट्याकडं पण लक्ष आहे. फलश्रुती चुकीची मिळाली याच्याकडे लक्ष आहे सिद्धांत लेवलवर. आणि नेहमीच्या दृष्टीनं अंतःकरणात त्याचा झालेला दुष्परिणाम इकडं पण लक्ष आहे. आणि प्रापंचिक माणसाचं दोन्हीकडे लक्ष नसतं. तर दुसऱ्या याच्यात ते म्हणतात की हे दुःख जे झालं ना त्याच्यामुळे माझं फार मोठं नुकसान काय झालं. अरे सुख आणि दुःख दोन्ही राहायला येत नाहीत, मग आलं तरी काय फरक पडला, येलं तर येऊ दे असं एखादा साधक म्हणू शकतो काय. पण नाही, दुःखाचं केंद्र त्यांना जे कळलं ते वेगळं, आगमापायीनो आणि त्या लेव्हलवरचं दुःख कळणं वेगळं. आणि या दुःखाचा झालेला परिणाम जगत संबंध वाढला आणि भगवत संबंध विच्छेद झाला, इकडं लक्ष जाणं त्या दुःखाच्या परिणामाकडं, हा विषय वेगळा. इथं त्या परिणामाकडं लक्ष गेले, भजन सकळ गेले, इकडं लक्ष झालं त्यांचं, चित्त दुश्चित्त झाले. हा दुष्परिणामाकडं जे लक्ष केंद्रित झालं आहे ना, हे दोन्ही फार उपयोगाचे आहेत. आणि आपले दोन्ही होत नाहीत. याला आपण याच्यातलं दुःख आहे हे मानत नाहीत आणि भजन कमी पडलं इकडं तर लक्षच जात नाही, हे लक्षात घ्या. तो इतका त्या चक्रामध्ये सापडलेला असतो, या तोट्याकडं त्याचं लक्ष जात नाही. तर विवेकी प्रपंचस्पर्शी जो साधक असतो, प्रापंचिक नसतो, म्हणजे प्रपंचात आसक्त नसतो, दृढ नसतो, असा जो साधक आहे त्याला या दोन अँगलचा विचार पडतो. एकूण 4 अँगल सगळे पाढाच आहे आपला, परोचाच आहे जीवनाचा. तर त्यातला पहिला अँगल आहे की मी सुख सुख म्हणता म्हणता मला दुःख उभं राहिलं, म्हणजे माझा इथं पहिला भ्रम चुकला. काय प्रमाज्ञान आणि भ्रमज्ञान, सर्प म्हणता म्हणता रज्जूला बडवलं, त्याला म्हणायचं भ्रमज्ञान. तर या पद्धतीचं झाल्यामुळं दुःख ठाकून आले. आणि दुसरं काय नुकसान झालं, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. एक वेळ सुखाच्या रूपात दुःख आलं तर इतकं मोठं नुकसान नाही. का नाही, तर दुःखातही तुमच्याजवळ स्थायी राहण्याची शक्ती नाही. सुख आणि दुःख दोन्ही जोड आहेत आणि ते आगमापायी आहेत, येतात आणि जातात. मला हे जरी शिकला ना तर फार लाभ होईल. दुःख निवृत्तीची तळमळ वाढणार नाही आणि प्रापंचिक विषयातून सुखाविलासेची उत्कंठाही वाढणार नाही. या दोन्ही कमी होतील. जर हा सिद्धांत कळला ना, सुख आणि दुःखाचं स्वरूप
आणि त्याचा आणि तुमचा संबंध, हे दोन मुद्दे लक्षात घ्या. सुख आणि दुःखाचं स्वरूप आणि त्याचा आणि तुमचा संबंध. हा तात्कालिक संबंध आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रापंचिक सुख राहायला येत नाही आणि प्रापंचिक दुःखही राहायला येत नाही. हे रचनेनुसार या लाटा चालतात. पाण्यावरच्या लाटा, एकही लाट थांबायला येत नाही. आलेली लाट विरतच असते आणि विरल्यानंतर दुसरी लाट येतच असते. तर प्रपंचामध्ये सुखदुःखाचा स्पर्श लाटांसारखा आहे. समुद्रातल्या लाटा जशा कधी थांबत नाही, तसं कोणत्याही प्रापंचिकाला प्रापंचापासून मिळालेलं सुख आणि दुःख दोन्हीही थांबत नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्ही दाखवून द्या, सुख थांबलेलं सुद्धा दिसत नाही आणि दुःखही थांबलेलं दिसत नाही. मग भले प्रयत्नानं कमी होईल, प्रारब्धानं कमी होईल, पण दुःख जातच राहतं. तसं सुखसुद्धा कोणत्या रूपानं प्राप्त होईना, पण ते राहतच नाही. राहत नाही ते सुख म्हणजे प्रपंच सुख, आणि राहणारं सुख म्हणजे परमार्थ. सर्व सुखाचे आगर सुखरूप आहे साधुजा कोण सांगा, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, ते राहणारं सुख. तर दुःख ठाकून आलं म्हणजे राहणारं नाही. राहणारं असतं तर दुःख आलंच नसतं. डोंगरे महाराज आनंद शब्दाची व्याख्या सांगताना सांगायचे, जो अविरोध आहे, ज्याला विरोधी शब्द नाही. प्रपंचामध्ये सुख आणि दुःख हे परस्पर विरोधी द्वंद्वात्मक शब्द आहेत, पण परमार्थामध्ये आनंद किंवा सर्व सुख हे अविरोध आहे, त्याला विरोधी शब्द नाही. आता व्यवहारामध्ये ते दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, म्हणून शिक्षकसुद्धा वेगळा शब्द देऊ शकणार नाही. विरोधी अर्थाचे शब्द द्या आणि दोन्ही शब्द दिले गेले तर साधारण पोरं सगळे दुःखच लिहितील विरोधी शब्द. पण अध्यात्म तत्त्वज्ञानाच्या मीटरवर दोन्हीलाही विरोधी शब्द दुःख लिहिणं चूक. आनंदाला विरोधी शब्दच नाही, आनंद अविरोध आहे, लक्षात घ्या. सुख याला द्वंद्वात्मक विरोधी शब्द आहे दुःख. आणि हा प्रकार सगळा आपल्याला दोन्हीतल्या बाबतीत चिंतन कमी असल्यामुळं कधीकधी आपण याचा आरोप त्याच्यावर आणि त्याचा आरोप त्याच्यावर, पारमार्थिक आनंदालाही संसारी सुखाच्या यादीत लावतो, कधीकधी संसारी सुखालाही परमार्थाच्या यादीत लावतो, कारण त्याविषयी बारीक विचारच केलेला नसतो. हे प्रत्येक शब्दाचे जे बारीक अर्थ ज्या ज्या हेतूनं संतांनी लिहिले त्या हेतूनं कळले तर कळेल. भगवंत अनुभवाकरता सर्व सुख म्हणून सुख शब्द आला तो आनंदाच्या समानार्थी आहे, पण बाकी वेळेला हा सुखशब्द प्रापंचिक सुख या अर्थी आहे. म्हणजे विषय आणि इंद्रियाच्या संयोगात जे बरं वाटतं, ज्याला न्यायशास्त्राने अनुकूल वेद नियम सुखम ही व्याख्या दिली, ते सगळं सुख प्रपंचाचं आहे. कारण पंचविषय म्हणजे प्रपंच, पंचविषयाचा अनुभव घेणारा पंचभौतिक देह म्हणजे प्रपंच. प्रपंचिक समष्टी मंडळाला, समष्टी सामुग्रीला व्यष्टी प्रपंच सामुग्रीचा झालेला स्पर्श आणि त्याच्यातून वाटलेलं बरेपणा म्हणजे प्रापंचिक सुख असं आहे. तर ते म्हणले अशा पद्धतीचे काही अनुकूल घटना माझ्या बाबतीत घडल्या, पण त्या राहिल्या नाही, ते अनुकूल होता होतात परिवर्तित झाल्या. नातू झाल्याचा आनंद झाला, पण आनंद होता होताच आजोबा मेला किंवा झालेला नातूसुद्धा खलास झाला. मग नातू झाला, सुख झाला का नाही? आणि सुख सुख म्हणता हे काही निमित्तानं त्याचं आयुष्य तुमच्या आधी संपल्यामुळं दुःख ठाकून आले, मग रडत बसता. व्यापारात फायदा झाला, सुख झाला, पण सुख सुख म्हणता म्हणताच तोटा झाला, दुःख झालं. या अशा द्वंद्वात्मक घटना असतात बरं का. रोज आमच्यासमोर कथा चालूच असतात. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून. प्रपंच चालवायचं साधन व्यापार असो, शेती असो, आणि म्हणून तो मोठं चावनं करतो, इंटरेस्टनं करतो, रस घेऊन करतो, आणि फायदा होता होता एखाद्या दिवशी एकदम तोटा होतो. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. मग शेतीचा फायदा होता 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 एखाद्या दिवशी दुष्काळानं नुकसान होतं.
तर प्रपंचातले सगळ्या वस्तू या वाक्याशी जुळतात. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. कारण हा द्वंद्वात्मक प्रपंच असल्यामुळं काहीतरी एक कमी पडतं. भोगता तरी दुर्बल ठरतो, भोग्य पदार्थ तरी अपुरे ठरतात, नाहीतर भोग काळ तरी अपुरा ठरतो. काहीतरी एक होतंच. भोगता भोग्य हे जे आहे त्रिपुटी याच्यापैकी एक कमी पडतंच. उत्तम पंचपक्वान्न आहे, पण ताटासमोर उत्तम आहे पण भोगू शकत नाही, भोगता दुर्बळ ठरला. डायबिटीज झाला, आजचे श्रीखंड नाही नाही ते आपल्याला त्या तोंडसुद्धा पाहत नाही म्हणतात. ते मला वाढूच नका, माझ्याकडे पाहूच नका. तर हे पंचविषयाच्या बाबतीत सगळ्या बाबतीत अशा घटना घडतात. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. मग आता दुःख झाल्यावर काय होतं? दुःख मिटवण्यामुळं जो सुखप्राप्तीची इच्छा आहे ती तर संपतेच, पण मी ज्याचा आहे त्याची विस्मृती होते. ते दुःख मिटवण्यामध्ये सुखभोगात विस्मृती कमी होते, दुःखभोगात विस्मृती जास्त असते. म्हणून निर्द्वंद्व होत असताना सुखदुःखे समे कृत्वा, सुखामध्ये सम राहता येतं पण दुःखे समे कृत्वा अवघड जातं प्रिपेअर. का तर त्यावेळेला देहाध्यास तुमचं लक्ष अधिक विचलित करतो. आरोग्य असताना विक्षेप कमी, पण आजार असल्यावर विक्षेप जास्त. तर दुःख ठाकून आलेचा परिणाम आहे हा. भजन सकळ गेले. महाराज थोडी तब्येत ठीक असताना भजन करणारे कितीतरी लोक आहेत, पण महत्त्वाची अडचण असते तब्येत ठीक नसताना भजन होणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. तब्येत ठीक असताना भजन करणाऱ्यांची संख्या आहे. प्रापंचिक समस्या नसताना प्रपंचात थोडं साईड बाय साईड का होईना भजन करणाऱ्याची संख्या आहे. पण ज्यावेळेला तो आजारात व्यस्त असतो, भौतिक काही सुखदुःखाच्या तोट्यात दुःखाचे जे प्रसंग असतात त्यावेळेला सगळ्यात पहिला आघात होत असेल तर चालू भजन बंद पडतं. आमचे एक परमस्नेही होते जवळचे, त्यांना आजार झाला आणि त्यांना मी विचारलं, का हो भजन होतं आहे का? म्हणजे महाराज प्रामाणिकपणे सांगतो या दुःखामध्ये भजन होत नाही म्हणला. आणि सुखात आपण राहू याची खात्रीच नाही, दुःख येणारच. आणि म्हणून मुख्य सगळ्यात तोटा काय होतो? भजन सकळ गेले. म्हणून या द्वंद्वाच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. मग ज्याला आपण सुख सुख म्हणतोय त्याच्यावरच विचारांना आघात करा आणि त्याचं आकर्षण काढायचं आहे. ही विवेकी प्रक्रिया बरं का. सुख आहे असं आपण समज केलेला आहे आणि सत्संगानं तो समज काढायचा आहे. अंतःकरणाला पटेपर्यंत. अंतःकरण ते संयोगजन्य सुखाच्या लालसेनेमध्ये बरबटलेलं असल्यामुळं लवकर स्वीकार करत नाही, पण जिद्दीनं प्रयत्न ठेवून त्याला ते स्वीकार करायला लावेपर्यंत संस्कार करायचा आहे. आणि त्याची मुख्य मदत होत असते सत्संगातून, संतवाणीतून. त्या वाणीमध्ये हा सुखाचा भ्रम काढण्याकरता खूप संतांनी अभंगवाणी खर्च केली. वैराग्य प्रकरणातली फार मोठी वाणी खर्च केलेली आहे. तर त्याचं चिंतन, त्याचा विस्तार करणाऱ्या प्रवचन कीर्तनाचं चिंतन जर केलं तर हे कळतं सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. आणि हे कळण्यापेक्षाही त्याचा तोटा जादा भयानक आहे. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. हा जास्त मोठा परिणाम आहे, दुष्परिणाम. आणि चित्त एकदा दुश्चित्त झालं
की त्यामुळं भ्रमित झाला, भ्रमित मन कळे ना. हे काही फारच अवघड झालं. हित ते आकळे ना, हिताची दृष्टीच गेली. आटोक्यामध्ये अहो एका काळात सुख असताना तरी थोडं परमार्थ करण्याची सद्बुद्धी सत्संगानं होते, पण ती सत्संगानं झालेली बुद्धीसुद्धा पराभूत करण्याची शक्ती या दुःखामध्ये. दुःखाचा पुढचा जो परिणाम आहे, भ्रमित मन होतं, भजन जातं, चित्त दुश्चित्त होतं. आणि एकदा चित्त न्यूट्रलमध्ये तोपर्यंत सोपं आहे महाराज. न्यूट्रल गिअरमधून गाडी फर्स्टमध्ये टाकता येते, पण फर्स्ट गिअरमधून रिव्हर्सला टाकायची ठरली तर न्यूट्रलच्या शिवाय नाही. हा न्यूट्रल सापडतो कधी, थोडं सुख चालू आहे आणि प्रतिबिंब नाही तोपर्यंत. मग त्या काळातल्या विवेकाला मला पुढचा गिअर टाकता येतो. पण ज्यावेळेला रिव्हर्स पडलेला आहे पहिलाच आणि त्याला फर्स्ट टाकायचा आहे आणि दुःख चालू आहे, दुःख चालू असताना गाडी न्यूट्रलच होत नाही, तर फर्स्ट काय टाकतो डोमनं. तर ती जी एकदा गोष्ट झाली ना, तर ह्यामध्ये फार मोठं नुकसान होतं. लक्षात घ्या, जर रिव्हर्स पडला आहे पण गिअर नुसतं दांडे ओढून चालत नाही, तो रिव्हर्सला फ्री करायला क्लच लागतो आणि क्लच प्लेट गेली, हे दुःख ठाकून आले म्हणजे क्लच प्लेट गेली बरं का. मग नुसतं दांडी ओढून काही गिअर पडत नाही, तुटल दांडी पण गिअर नाही पडत, कारण त्याचे दात्रे मोकळे झाल्याशिवाय पुढचा गिअर पडत नाही. तर सुखामध्ये निदान हे सुख खरं का, हे सुख ते सुख खरं, असा विचार करा इतकं मोकळा तरी असतो. पण दुःख सुरू झालं की रिव्हर्स गिअर पडला आणि क्लच प्लेट गेली असं समजायचं. मी मग त्याला काहीच करता येत नाही. तर म्हणून विचार करण्याला अनुकूल परिस्थिती म्हणजे न्यूट्रल गिअर. न्यूट्रल गिअर म्हणजे पूर्ण प्रापंचिक सुखाची पावती नव्हे, पण सुख करताना वैचारिक शक्ती थोडी तरी त्या सगळ्या मुद्द्याशी विचार करण्याला चिकटू शकते. आणि दुःखामध्ये ती वृत्ती चिकटत नाही, असा घोटाळा आहे. तर त्याकरता आणि एकदा ती वृत्ती चिकटली नाही की अनुकूलतेचा रस्ताच थांबला. हो, अनुकूलतेचा रस्ताच थांबला. न्यूट्रलमध्ये आपण फर्स्ट टाकू शकतो, कधी कधी क्लचचा बिघाड झाला, काही काही क्लचचा बिघाड झालेल्या गाड्यासुद्धा एका गिअरमध्ये नेता येतात, पण क्लचचा बिघाडच रिव्हर्समध्ये असताना झाला तर मग अवघड जातं. नाही तर हलके हलके चतुर माणसं कधी कधी घाटात जर कधी गोंधळ झाला, पण त्यावेळेस फक्त रिव्हर्स नसला तर फर्स्टच्या ह्याच्यावर का होईना हलके हलके आणू शकतो, पण रिव्हर्स असल्यावर नाही. तर दुःख सुरू झालं की रिव्हर्स पडला समजायचा. आणि याचा परिणाम आपली प्रगती पूर्ण थांबते. तर भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. मग आता काय करावं सुचतच नाही. ड्रायव्हरला सुद्धा फार कधी कधी पंचायत असते मला. काही काही जागा अशा असतात की ड्रायव्हर काही करू शकत नाही. गाडीमध्ये अशा काही असतात, स्टेअरिंग रॉड जर तुटला चालू गाडीत तर चाकं फ्री होतात. अशा वेळेला ज्या अँगलला तो तुटला त्याच अँगलला चाकं राहतात आणि त्याच्याजवळ सगळ्या वस्तू असल्या तरी तो कंट्रोल करू शकत नाही. महाराज त्याला ब्रेक लावायला सुद्धा, जे बारीक ड्रायव्हिंग करणार, मी लहानपणापासून ड्रायव्हिंग करतो, चाक जर पक्क नसेल तर ब्रेक लावायला सुद्धा अडचण पडते, हे लक्षात घ्या. तर त्यामुळं कोणत्याच प्रकारचा इलाज चालत नाही. मग अशी अवस्था जी आहे ना, त्याचं वर्णन आहे, भ्रमित मन कळे ना, हित ते आकळे ना. आता रस्त्यावर गाडी ठेवणंही होत नाही आणि भ्रमित मन कळे ना, मनाला आता काय करावं हेच सुचत नाही.
तर ही स्टिअरिंग रॉड तुटलेली कंडिशन, आणि भजन सकळ गेले ही क्लच प्लेट अडकलेली कंडिशन. हे लक्षात घ्या. तर क्लच प्लेट जर अडकली तरी पंचायत, आणि स्टिअरिंग रॉड तुटला तर मग तर फारच पंचायत. भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी वळेना. आता स्टिअरिंगवर वळवणं आहे ना, ती काही करूच शकत नाही महाराज, असं आहे. तर पाढा वाचलेला आहे साधकीय लेव्हलवर आमच्या समर्थानी, की माझी साधकीय अवस्था आत्ता कशी आहे. तर सगळ्यात पायाभूत माझी चूक काय झाली आहे, या बिना कंडिशनची. मला ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन असतात, गाडी चालू करण्यापूर्वी सगळं पाहून घे, पार ऑइल, पाणी, हवा हे सगळं चेक करून गाडी स्टार्ट केल्यानंतर सगळं पाहून घ्यावं मग ड्रायव्हरनी गाडी चालू करावी, असं त्यांना सूचना असतात. आणि मी कसा फसलो, तर गाडी त्यांनी आणताना मी पाहिली, त्यामुळे चालू कंडिशनमध्ये समजून मी पण बसलो. हे प्रपंचातले सगळे लोक असं गतानुगत की न विचार करताच गाड्यांमध्ये बसत असतात बरं का. आणि मग ते फसल्यावरच त्यांच्या लक्षात येतं, पीछे से आई आगे धक्का दी, असं आहे. तर परिस्थिती फार विचित्र असते. का झालं त्याचं त्यांनी केलं, काय झालं त्यांनी केलं, त्या शेवटच नाही. जे मागच्यानी करत आले ते करत जाणं, गतानुगती के लोके म्हणतात. तर प्रपंच म्हणजे गतानुगती के लोके. बापाने केला म्हणून बापालाही वाटतं याला प्रपंचात घालावं, पण पुढचा आधार तोच असतो साखळी, आणि यालाही वाटतं बापाने केलं ते आपल्याला हेच केलं पाहिजे, ह्याला गतानुगती के लोके म्हणतात. स्वतंत्र बुद्धीनं प्रपंचात पडणारे 70, 80, 90% लोक कधी प्रपंचाबद्दल विचार करतच नाहीत. हेच करायचं असतं आणि असंच करायचं असतं असाच डोक्यात क्रम असतो, आणि त्याप्रमाणे ते प्रपंचात पडत असतात. समर्थांना प्रपंच स्पर्श झाला, प्रपंचिक होण्यापूर्वीच सावधान झाले. म्हणजे काय, तर प्रत्यक्ष प्रपंचात पडण्याआधीच हे कळलं की ज्याच्याकरता आपण हे सगळं करतोय, या प्रेरणेमध्ये मंत्रानेच आपल्याला सावधान शब्द सांगितला आहे. आणि मग सावधान शब्दाची प्रतिकृती महाराज काही विवेक तर त्यांनी नंतर केला तप करता करता, पण पहिली क्रिया झटकन करून टाकली, म्हणून त्याला झडझडवणी वहिला निघ म्हणतात. आम्ही लोकांना सांगत असतो, काही वेळेला विचाराला संधी असते, काही वेळेला विचाराला संधी नसते. आपण म्हणतो ना प्रत्येक काम विचार करून करावं, पण काही कामं इतके अर्जंट असतात की विचाराचा प्रश्न नाही. एका झाडाखाली चांगले पारमार्थिक गप्पा मारत बसले होते, आणि पारमार्थिक गप्पा मारत बसले तेवढ्यात त्या झाडाच्या फांदीवरून त्याच्या ओटीमध्ये साप पडला. मग आता विचार करायचा का कोणत्या जातीचा आहे, कोणत्या रंगाचा आहे, तात्काळ प्रतिक्रिया, नंतर विचार करा. तो बाहेर पडला, झटकून दिला, मग चालता चालता भले तुम्ही विचार केला तर क्षम्य, निघून जात जाता कसा होता काय होता. पण पहिली प्रक्रिया काय, पडल्याबरोबर इंद्रियाद्वारे सहज ॲक्शन काय घडली पाहिजे, त्या ओटीतून त्याला झटकून टाकलं पाहिजे, नाही तर तो चांगला कीर्तन सांगेल तुम्हाला. लक्षात घ्या. तर कोणत्या क्रिया झटपट कराव्यात याचा सुद्धा विचार आहे. तर समर्थांनी सावधान म्हटल्यावर जे पळून गेले ना, ते ओटीतला साप टाकल्यासारखी झटपट क्रिया केली, आणि तेवढी वेळ गेली असती तर सगळं गेलं असतं. नंतर प्रपंचाविषयी विचार करत राहिले. दासबोधात प्रपंचाविषयी पुष्कळ लिहिलं सारासार, पण पहिल्या वेळेला विचार करत बसले असते तर ते थोडा 2 मिनटं उशीर झाला असतं तर सावधानचं घोंगडं गळ्यात पडलं असतं. तर बोहल्यावर तात्काळ विचार केला. काही वेळेला
क्रमानं विचार करत करत क्रिया करावी असं शास्त्र आहे. पण काही वेळेला झटका द्यावा लागतो. म्हणून तर समर्थाने वैराग्याच्या बाबतीत आपल्या संतांनी म्हटलं ना, झडझडवून वहिलानी या भक्तीची या वाटेला तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. तर काही वेळेला असं झालं, अशा झटक्यात झालं तरच होऊन जातं, नाही तर होत नाही. उद्या दिंडी निघणार आहे, आज मला आळंदीला पोहोचायचं आहे, 2-3 दिवस विचार करत बसला तर गेली वारी पुढं. झटक्यात निर्णय करता आला पाहिजे तर होऊन जाते. आणि काहींच्या अशा होतातच, हे लक्षात घ्या. वाऱ्या अशाच होतात. मग अडचणात काही बरोबर न घेता निर्णय करतात तरी वारी पार पडते. तर काही निर्णय कसे घ्यायचे असतात, हा समर्थांचा जो अनुभव आहे तो महत्त्वाचा आहे. तर धडक्यास निर्णय घ्यावे लागतात. तर त्या बाबतीतला निर्णय समर्थांच्या स्वतःच्या जीवनातला फार महत्त्वाचा आहे. सावधान म्हणल्याबरोबर निघाले. आपल्याला काही उदाहरणं प्रपंचदृष्ट्या धक्का देतात, दुःख होतं, पण घडी गेली की पिढी जाती. त्या दुःखाचा वैराग्याचा उपयोग थोडा वेळ ढिला केला की गेलाच. म्हणून तो जो श्लोक आहे ना तो फार महत्त्वाचा आहे की कोणतं किती महत्त्व देऊन किती झटपट करावं. शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं सोडा आणि जेवण करून घ्या. ते तुम्ही करतच असाल, सांगायची गरज नाही. पण कधी कधी असे घोटाळे होतात की दुकानात बसले असं 10 मिनिटात जाऊ म्हणतो आणि तेवढ्यात असं दुसरं काम येतं की जाणंही होत नाही, जेवटही घडत नाही. म्हणजे शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरेत. काही आळशी लोकांचं केवळ विचार करता करता स्नान राहून जातं. हा भेटायला आला, तो भेटायला आला, तो भेटायला आला. तर हजारो कामं दूर सोडा. हे 2 व्यवहारातले आरोग्यदृष्ट्या काही महत्त्वाच्या दृष्टिकोनातून हे 2 सांगितले. आणि पुढचे परमार्थदृष्ट्या 2 सांगितले. लक्ष्यम विहाय दातव्यम, हे दानाच्या बाबतीत हे लक्षात घ्या. आपण काय करतो, आता समजा हे चाललंय गोष्ट मनात येतं, नाही पण आता आपलं रोग नाही, घरी गेल्यावर पाहू, आणि घरी गेल्यावर पाहू तर पाहूच राहतं, काही होत नाही, पुन्हा होत नाही. हे लक्षात घ्या. लक्ष्यम विहाय दातव्यम. तर जर संपत्तीचा सत्कारणी दान करायचं असेल तर फार विचार करत बसू नका. मन इतकं बेईमान आहे, स्वार्थ संस्काराने बरोबर त्या बाजूला ओढतं. 2 मिनटं प्रेरणा होऊन जाते आणि पुन्हा मग काय वाटतं, आपले एकट्याच्यानंच होणार आहे का, पुष्कळेच देणार आहे, आपल्याच काय अडले, पण तुला पुण्य मिळत तू दे ना, बाकीच्याला कशाला हे करतो. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि त्याच्याहीपेक्षा सर्वात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, कोटीन त्यक्त्वा हरिम स्मरेत. तर असा हा श्लोक आहे. तर या 4ही गोष्टीला झटका दिला पाहिजे. बाकीच्या आलेल्या प्रतिबंधाला टाळण्याकरता घाईघाईमध्ये पार गाडीची वेळ झालेली असली तरी खाऊन घ्यावं, नाही तर कधी कधी दिवसभर पुन्हा खायलाच मिळत नाही. त्याला नाट लावला म्हणल्यासारखं होतं, योगच येत नाही खाण्याचा. आणि म्हणून घाई गडबडीत का होईना पण शतम विहाय भोक्तव्य. स्नान करताना हिंदू संस्कृतीप्रमाणे हा विधी एकदा पवित्रतेचा राहिला की राहिलाच. फार थंडी वाजते, मग थोड्या वेळानं थंडी कमीच होईल याची काय गॅरंटी आहे. नाही हो, पाणी फार गढूळ आहे. काही निमित्त करतात लोक चंद्रभागेचं स्नान टाळण्याकरता. गर्दीच फार आहे, जरा निवांत झाल्यावर जाऊ. काही निमित्त करतात. म्हणून पंढरीमध्ये महत्त्वाचं आहे बरं का, चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. तर टाळत जाऊ नका, त्याला सफाई करू नका. मग तार्किक लोकांची मतं असतात, अरे आपण घरात उतरलो त्या नळाला काय चंद्रभागेचंच पाणी आले. हे असे प्रकार असतात तर्काचे, नास्तिकतेचे.
आणि मग असं काहीतरी तर्क करतो. खरं म्हणजे त्याला गार पाणी नको असतं म्हणा, किंवा किळस असते म्हणा, किंवा पवित्रतेची जाणीव नसते. मग तो असे काहीतरी रस्ते काढतो. इथं सगळं पंढरपूरला सगळं नळाला पाणी चंद्रभागेचंच आहे. त्या चंद्रभागेची नळाला केली तरी चंद्रभागेचीच होते. हे सवडशास्त्र, हे खरं नाही, लक्षात घ्या. हे जलतत्व नदीमध्ये असल्यानंतर अधिदैविक रूप त्याच्याबरोबर असतं. ते नदीतून बाजूला केलं की फक्त भौतिक तत्व राहतं, H2O. याच्यामध्ये फक्त एक नदी शास्त्राप्रमाणे अपवाद आहे, ती गंगा. गंगा बाजूला करून जरी मरायच्या वेळेला बाटलीतली गंगा घातली तरी त्याला गंगेचं फलश्रुती मिळते. पण इथलच्या बाकीच्या ज्या नद्या आहेत, गंगा आहेत, भारतात 2-5 नद्या आहेत, नर्मदा आहे, नर्मदेचंही महत्त्व तसंच आहे. पण बाकी सामान्य नद्यांमध्ये सुद्धा अधिदैवी शक्ती आहे. पण पृथक्करण केलं की गडबडलं. अरे गंगोगामध्ये सुद्धा दोष सांगितला आहे. गंगेला तीर्थ म्हणून तोंडात घातलं तर त्या मरणाऱ्याकरता पवित्र आहे. पण गंगा डबक्यासारखी बाजूला झालेली असेल तर त्या गंगोगाला ओलांडण्यामध्ये दोष सांगितला शास्त्र. पृथक्करण केलं की दोष आला. तर तसं आहे. आणि म्हणून हे तर्क चालवण्यापेक्षा श्रद्धा असेल सनातन धर्मावर, वारकरी पंथाच्या नित्यनियमावर, तर आपला कधीतरी योग, अरे आम्ही इथंच पडलो, आम्ही तरी वर्षातून 10, 5, 20, 25 वेळा काही प्रसंगांना जातोच जातो. आमच्यातले सगळे साधक माझ्यासारखं करत नाही. माझ्या तब्येतीचा परिणाम, जाण्या येण्याचे चढाई उतरायचा त्रास, पण साधकांना आग्रह असतो. पण त्याच्यातही काही लोक तिथले तिथं मी नसताना करतात. आज थंडीच फार आहे, वरच नळावर आंघोळ करून घ्यायची. पण बरेच लोक एकमेकाची, अजून ती श्रद्धा आहे तोपर्यंत 12 महिने चंद्रभागेला जाणारे आमच्याकडे लोक आहेतच. देवानी भाग्याने इथं जन्म दिला आहे, इथं सहवास दिला आहे. अरे तुम्ही तर 3-4 दिवसाकरता आले, आणि त्याच्यातही विज्ञानाचं आकर्षण, शुद्धीचं आकर्षण, स्वच्छतेच्या नावाखाली, अस्वच्छतेच्या नावाखाली आपण चंद्रभागेचं स्नान टाळतो. H2O शरीर स्वच्छ करील, पण H2O पाप नाही घालवू शकणार. पाप घालवायला आदिदैवी शक्ती असणारी चंद्रभागा देवताच पाहिजे. तर हे चंद्रभागेचं स्नान म्हणजे नुसतं पाणी नाही आहे, मग त्याच्यामध्ये चंद्रभागा देवता आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा म्हणून सहस्रम स्नानमाचरेत. या निमित्तानं याच्यातला एक पुण्यभाग म्हणून मग चंद्रभागेच्या स्नानाचा महिमा मी तुम्हाला सांगतो. लक्ष्यम विहाय दातव्यम. महाराज औपचारिकतेकरता, मोठेपणा करता, रजोगुणी तमोगुणी पद्धतीनं आपल्याकडून पुष्कळ दान होतात. याचं जाहीर झालं, त्याचं नाव जाहीर झालं, त्याचं नाव आहे, मग आपल्याला बोर्डावर नाव लागेल, असे फार आहेत. पण क्षेत्र आहे, पवित्र कार्य आहे, आणि त्यामध्ये लोकीशीची अपेक्षा न करता, या हाताचं त्या हाताला न कळता, पण आपलं दान जर झालं क्षेत्रात तर ते लाभदायक आहे. असं किती लोकांना वाटतं? फार कमी लोकांना. जर कधी मनात आलंच ना दानाचं, तर लक्ष्यम विहाय दातव्य. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या या संस्थेचा प्राण, कोटीन त्यक्त्वा हरिम स्मरेत. तर सगळी कामं बाजूला सोडा, भजन करा. तर हे होण्याकरता हे सिद्धांत व्हावे लागतात. मी प्रपंचाला अडकून का पडलोय? सुख म्हणत आहे, दुःख टाकून आले, आणि त्यामुळं माझं नुकसान काय झालं? भजन सकळ गेले. इथं आल्यानंतर अनेक भौतिक कारणामुळंच भजन जातं. रस्त्याने भौतिक ध्येय कमी होते तर भजन जास्त घडत होतं, आणि आता देवाच्या चरणावर येऊन भजन कमी घडतं. याला म्हणतात माया. वारकरीजी इथं पोचले ना, येताना आमच्या दबावामुळं निदान रस्त्यात रामकृष्ण हरी तरी म्हणतात. इथं आले किती माया अशी अंगावर येते. मी आज सकाळी पाहत होतो, काम नाही धाम नाही, 3-4 सतोष महिला मस्त झोपलेल्या होत्या. झोपीची वेळ नव्हती. जेवण झाल्यावर वामकुक्षी करणं वेगळं, पण झोपीची वेळ नव्हती. खाली सहज नजर मारली तर सगळा मंडप झोपलेलाच. किती झोपप्रिय आहे. वास्तविक सदुपयोग क्षणाक्षणाचा करायला पाहिजे. कोटीन त्यक्त्वा हरिम स्मरेत. बळजबरीनं उठवल्यावर सुद्धा
वरचे काही भजनाला आले तासभर भजना, तरी खालचे काही भजन नाहीच केलं आणि काहींनी आपल्या जागा झोपेच्या सोडल्याच नाही. तर भजनाचं महत्त्व सगळ्यात जास्त असायला पाहिजे. कोटीन त्यक्त्वा हरिं स्मरेत्. आणि भजन दुःख झालं. जसं नामविन्मुक्ता हे पाप आहे, तसं हे जे प्रपंच करण्यामध्ये प्रपंच सन्मुखता हेच भजन विस्मृतीचं मुख्य कारण. भजन सगळं गेले, सगळंचे सगळं भजन गेलं तेव्हा चित्त दुश्चित्त झाले. बरं, भजन गेल्यामुळं नुकसान काय? रस्त्याने जो नादामध्ये मनोराज्य बंद पडत होते, ते मनोराज्य रिकामा नावीन भंतेला तुंबड्या लावे. भजन नसल्यावर मग तोच विचार, आता किती तास राहिले, किती तासांनी घरी जायचं आहे, तिकडचं काही पाहिलंच नाही, फोन आला नाही, उद्याला किती वाजता गाडी मिळेल परवाला, काहींची तर लगेच जायची तयारी. हे चित्त दुश्चित्त झालेचं सगळं स्वरूप आहे. लक्षात घ्या, भजन गेलं की चित्त दुश्चित्त झालं. रामाचा संबंध गेला की चित्रकूटाहून जन लगेच अयोध्येला जायला मन उच्चाटन झालं, चित्त दुश्चित्त झाले. लक्षात घ्या, रामाला पकडून होते, रामाच्या सौंदर्यात मस्त रमले होते, तोपर्यंत घरची आठवण नाही आली. पण ही मायेनं जसं पकडलं तसं तिथं राहून देवाजवळची विचार येईना, अयोध्येचेच विचार यायला लागले त्या समाजाला. असं वर्णन आलेलं आहे तिथं प्रत्यक्ष. तर तसं आता आपण पांडुरंगा येण्याकरता 15 दिवस तडफडलो आणि इथं आल्याबरोबर देवाचं चिंतन करायच्याऐवजी घरचं चिंतन सगळं, याला म्हणतात माया. चित्त दुश्चित्त झाले. हे सगळे मनोराज्य याप्रमाणे विचारधारा, याप्रमाणे तयारी, व्यवहारिक तयारी देवाच्या ऐवजी हे खरेदी करायचे आणि ते खरेदी करायचे, याला भेटायचं आणि त्याला भेटायचे, याच्यातच वेळ जाणं म्हणजे चित्त दुश्चित्त झाले. मग इथं येऊन असं होतं आहे. आणि त्यामुळे माझं नुकसान काय झालं? भ्रमित मन कळेना. या भ्रमित मनाला त्या ह्याच्यामध्ये माझं हित कशाचं हे कळतच नाही. मग इथं राहूनसुद्धा जो सदाचार करायला पाहिजे वारीचा, धामाचा, तो न करता हित ते आकळेना. आपण त्याच्यापासून बाजूला जातो. भ्रमित मन कळेना, हित ते आकळेना. परम कठीण देही. या देहामधली ही देहबुद्धी इतकी कठीण आहे. हे जेवढे झोपले का, तर मनाला ठरवलं होतं आता 15 दिवस चालायचं, ते आज निवांत आहे, मग घ्या झोपून. क्वचित 10-5% लोक रात्री दर्शनाला जागल्यामुळं झोपले असतील, आणि काही आता काही काम नाही तर घ्या झोपून. पण भजन करावं असं वाटणारा किती वर्ग होता? फार कमी. ते सामुदायिक एक बळं आयोजन केलं म्हणून तासभर भजन केलं. बरं, जाऊ दे, आज विश्रांती मिळाली, उद्या तरी काळजी घ्या. उद्या एकादशीचा दिवस आहे, सावधानीनं दिवस, त्याच्या चरणावर राहील असं भजन करा. तर हे चित्ताला परम कठीण देही देहबुद्धी वळेना. ही देहबुद्धी आपल्याला काही करू देत नाही. नित्य उठून या खावयाची चिंता आणि सर्व सुखाची चिंता, झोप कशी मिळेल आणि आराम कसा मिळेल आणि खायची व्यवस्था चांगली कशी होईल, दिनरजनी हेच चालू आहे. लक्षात घ्या. म्हणून परिम कठीण देही देहबुद्धी वळेना. ही देहबुद्धी महाराज माणसाला हे सगळं करू दे. देहबुद्धी कमी झाली ना तर इतकी तयारी होते की भजनाची तार तुटतच नाही. शरीर थकलं तर आडवं होईल, पण भजन बंद होणार नाही. आणि आमचं शरीर थकलेलं नसलं तरी आडवायची इच्छा करणं, एकदा आडवा झाला की जप बंद. कधी झोप येते आणि कधी भजन बंद झालं कळतच नाही. विषय समोर आले, कधी भजन सुटलं कळतच नाही. आणि विषय समोर येणं म्हणजे देहबुद्धी. परम कठीण देही देहबुद्धी वळेना. आणि त्यामुळे ती देहबुद्धी देहात अडकून राहिल्यामुळं त्याच्या विरुद्ध अँगलला असणाऱ्या भगवंताकडं ती वळायलाच तयार नाही. परम कठीण देही. या देहात सगळ्यात जर वाईट काही असेल तर देहबुद्धी. हा देहाध्यास, देहाच्या भोवती, देहबुद्धीच्या भोवती आपलं सगळं सर्कल असतं. वारीतसुद्धा
सगळे व्यवहार भजन सोडून पापाचे कळप पळती पुढे. याचं कारण काय? देहबुद्धी. तिथं सोय झाली पाहिजे, तिथं जागा मिळाली पाहिजे, इथं पंक्तीत नंबर लागला पाहिजे. तर ही देहबुद्धी सगळी गोडबोड करते. आणि मग चतुराईनं आणि त्यात समाधान मानतो. पुढं आल्यामुळं आपल्याला जागा मिळाली, नाही तर जागा मिळालीच नसते. त्यात तो भूषण मानतो. लक्षात घ्या. पण जागा मिळाल्यामुळं रस्त्यातलं भजन गेलं. लक्षात घ्या. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले. आणि इथं येऊन अहंकारसुद्धा दुश्चित्तच, किंवा त्याचा भोग जागा धरण्याचं हे सुद्धा दुश्चित्तच. सकळ भजन गेले, चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन कळेना. मग काय करावं कळत नाही. देह भ्रमित मन कळेना, काही कळनाच. लक्षात. देहबुद्धी वळेना. आपलं भ्रमित मन कळेना, हित ते आकळेना. फार जवळ आलेलं हितसुद्धा आकळेना. म्हणजे वास्तविक तो वेग इथं आल्यावर वाढायला पाहिजे. परवाच्या त्या सकाळच्या प्रवचनात मी सांगितलं की खरा विधी म्हणजे, मला ते तर फार टप्पा आहे. तुम्ही जेवढं देहाने भजन येताना केलं त्यात थोडं देहबुद्धी करता कमी पडलं तर मान्य आहे. आता तर इथं काही नाही ना, ताण नाही, शरीराला ताण नाही. मग उलट जास्त भजन व्हायला पाहिजे, तर उलट कमी भजन होतं माणसाचं. लक्षात घ्या. तर हित ते आकळेना. आणि मग त्यामुळे हित ताब्यात येत नाही. जवळ जाऊन ठरवून आलेला, पण इथं आल्यावर देवासमोर अर्ज करायला सुद्धा लाईनीत उभा राहत नाही. आणि त्यामुळं अर्जाची मंजुरी होण्याचा प्रश्नच येत नाही. हित ते आकळेना. तर हित आकळायचं असेल तर इथं सावधानी करा. आणि इथं सावधान नाही राहिले की हित ते आकळेना. आणि याचं मूळ कारण समजून घ्या. परम कठीण देही देहबुद्धी वळेना. ही देहबुद्धी फार वाईट आहे. आपलं सगळं ऐकलेलं वाया घालवायला कारण ही देहबुद्धी आहे. या देहबुद्धीनंच तो स्वतःप्रामाण्यवाद पोषित होतो. आणि स्वतःप्रामाण्यवाद पोषित झाला की तो त्याप्रमाणेच करतो, त्या चक्रात सापडला की. तर स्वतःप्रामाण्यवाद पोषित होण्याचं कारण देहबुद्धी. देहाच्या नुसार आपले सगळे विचार फिरत असतात. इथं काय अनुकूल आहे, इथं काय योग्य आहे, तिथं काय योग्य आहे, तिथं काय योग्य आहे. हे सगळं देहबुद्धी आहे मूळ. आणि देहबुद्धीचा पहिला परिणाम काय होतो? त्या देहबुद्धीच्या समर्थनानं स्वतःप्रामाण्यवाद वाढतो. आणि स्वतःप्रामाण्यवाद वाढला की ऐकलेलं वाया जायला वेळच लागत नाही. हे कवर घातलं एकदा स्वतःप्रामाण्यवादाचं, तर ऐकलेलं सगळं कानाच्या वरून जातं. संत बोलत राहतात, तो ऐकत असतो. पण स्वतःप्रामाण्यवादाचं कवर असलं की करताना त्या स्वतःप्रामाण्यवादाने ठरवलेलंच करतो. हे सगळं गेलं वाया. म्हणून परम कठीण देही देहबुद्धी वळेना. हे लक्षात घ्या. तासा हा श्लोक आपला पाढा वाचणारा समर्थांनी आपल्या सगळ्या नुकसानीचं स्वरूप कशामुळं आहे याचं सगळं सांगितलं. आपण प्रपंचात म्हणजे अनित्य असणाऱ्या, असुखमय असणाऱ्या प्रपंचात सुखबुद्धी केली, त्यामुळं हे सगळं झालं. आणि त्यामुळं धारणेवर जात नाही आणि म्हणून आपलं नुकसान होतं. तर करुणाष्टकामध्ये संतांच्या संगतीनं ही आपली चूक निरीक्षणपूर्वक स्वीकार करावी आणि ही परिस्थिती सत्य आहे भगवंतासमोर कबूल करावं. तर या क्षेत्रात ही जर उपरती झाली तर ही भ्रमित अवस्था मिटवता येईल. तर ही उपरती होण्याकरता काय विचार करावा त्याचा विचार विद्यालय. उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ जनविरामी राम विश्रामधामी. नेमकं केंद्र काय कळेल. आणि घडी घडी मन आता रामरूपी भरावे. तिथं निश्चय अंतरीचा घडी घडी विघडे हा असा विषय. आणि इथं या निश्चयावर केंद्रित होण्याचा विषय. घडी घडी मना आता रामरूपी भरावे, रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे. तर ही उद्याला एकादशीच्या दिवशी चिंतन करण्याला बरोबर फिट श्लोक आलेला आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की जय, सब संतन की जय.
जय जय श्री राधेश.